हॅलो माय डिअर फ्रेंड्स, इस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या टेक्स्टबुकमधले कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, चॅप्टरचं वेटेज काय आहे आणि फक्त 4 ते 5 धडे किंवा लईतले 6 ते 7 धडे करून 40 पैकी 40 गुण कसे मिळवायचे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण वेटेज पाहणार आहोत, ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की कोणते चॅप्टर्स महत्त्वाचे आहेत, कोणते चॅप्टर्स तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्किप करू शकता. शक्यतो आय वुड ॲडवाईस की कोणताही चॅप्टर स्किप करू नका. एकदा तरी तो चॅप्टर वाचा, जेणेकरून त्या चॅप्टरमध्ये काय आहे हे तुम्हाला कळेल आणि ते चॅप्टर्स नक्कीच तुम्हाला पुढे पण युजफुल राहतील. सो लेट अस सी. सगळ्यात पहिल्यांदा तर आपण वेटेज पाहणार आहोत. फर्स्ट आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. 3 मार्क्स आहेत. ॲक्च्युअल मार्क्स जे आहेत तर ते या ठिकाणी आहेत आणि विथ ऑप्शन या ठिकाणी आहे. विथ ऑप्शन म्हणजे काय, तर तुमचा पेपर जरी 40 गुणांचा असला तरी त्याच्यामधले सगळे क्वेश्चन्स मिळून म्हणजे एनी टू एनी 4 आपण लिहितो, पण जे ॲक्च्युअल सगळे क्वेश्चन्स आहेत पेपरमधले ते मिळून हा पेपर होतो 60 मार्क्सचा. त्यामधलं आपल्याला फक्त 40 मार्क्सचं सॉल्व करायचं असतं. ओके. सो आता या ठिकाणी इथे जे मार्क्स आहेत पिंक कलरमधले तर ते आहेत विथ 60 मार्क्स आणि इथे जे ब्ल्यू कलरमधले आहेत तर ते आहेत 40 मार्क्सचे. सो हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन 3 मार्क्सला येणार आहे विथ ऑप्शन 5 मार्क्सला. लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 4 मार्क्सला विथ ऑप्शन 6 मार्क्सला. पार्ट 2 5 मार्क्सला विथ ऑप्शन 7 मार्क्सला. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट 5 मार्क्सला विथ ऑप्शन 7 मार्क्सला. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स. ॲनिमल क्लासिफिकेशन 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स. सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स. नेक्स्ट आहे सोशल हेल्थ 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स. डिझास्टर मॅनेजमेंट 3 मार्क्स विथ ऑप्शन 5 मार्क्स. ओके. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर मी काही पर्टिक्युलर चॅप्टर्सला टिकमार्क केले. का केलेली आहे तर ते आता आपण पाहूया. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर डिझास्टर मॅनेजमेंट हा चॅप्टर तसं पाहायला गेलं तर खूप इझी आहे कम्पॅरेटिव्हली टू दी अदर 9 चॅप्टर्स. हा चॅप्टर खूप इझी आहे. काय इझी आहे तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला जास्त काही लक्षात ठेवायचं नाही आहे. थिअरी म्हणा किंवा प्रोसेस म्हणा असलं काही लक्षात नाही ठेवायचं आहे. तुम्हाला फक्त एवढंच माहिती असलं पाहिजे की सपोज एखाद्या ठिकाणी अर्थक्वेक आला तर त्याच्यावरती तुम्ही काय प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स घ्याल हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. किंवा एखाद्याला साप चावला तर काय होईल, किंवा एखाद्याला एखाद्या ठिकाणी आग लागली, शॉर्ट सर्किट झालं तर तिथे काय केलं गेलं पाहिजे. सो हे जे जनरल नॉलेज आहे ते तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा चॅप्टर आरामात करू शकता. हे जनरल नॉलेज कुठून येईल तर तुम्ही फक्त एकदा लेसन वाचलात तरीही तुम्हाला कळेल की या लेसनमध्ये काय आहे. त्यासोबतच तुमच्याकडे डायजेस्ट असेल, मास्टर की असेल, इतर काही असेल ते जरी तुम्ही रेफर केलं तरीही तुम्हाला कळेल की एकदा डिझास्टर कोणते आहेत आणि त्याचे प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स काय आहेत. एवढं माहिती असेल या चॅप्टरमध्ये तरी पण पुरेसं आहे. त्यासोबतच फर्स्ट एड काय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं आपण चॅप्टर वाईज पाहणार आहोतच. आता मी जस्ट यासाठी मी चॅप्टर हे सगळे का निवडलेत हे फक्त मी एक्सप्लेन करते. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इझी आहेत ज्या तुम्ही स्वतःहून मनाने लिहू शकता. त्याच्यामुळे हा चॅप्टर आपण एक घेणार आहोत. मी जे मार्क्स आता घेणार आहे तर ते विथ ऑप्शन घेणार आहे, कारण जर आपण कमी चॅप्टर करतोय तर आपण सगळे चॅप्टर परफेक्ट केले पाहिजेत. मग त्याच्यामधला ऑप्शनमधला प्रश्न असला तरीही तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. सो मी ऑप्शनवाले मार्क्स घेते. सो विथ ऑप्शन हा चॅप्टर आहे 5 मार्क्सचा. नेक्स्ट आहे सोशल हेल्थ. यामध्ये तर काहीच नाही आहे. यामध्ये जस्ट तुम्हाला एक काउन्सिलरच्या दृष्टिकोनातून पाहायचं आहे सगळ्या प्रश्नांकडे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा फ्रेंड आहे किंवा तुमचा भाऊ आहे, तुमची बहीण आहे जी की खूप जास्त मोबाईल वापरते किंवा जी खूप जास्त स्ट्रेसमध्ये आहे, तर तुम्ही तिला काय ॲडवाईस द्याल किंवा त्याला काय ॲडवाईस द्याल. त्यासोबतच एखादा मुलगा आहे जो टी व्ही बघत बघत जेवण करतोय, जसंच की सगळे आपण हे तेच करतो. सो त्याला काय ॲडवाईस द्याल तुम्ही ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सोबतच अजून असे जे काही प्रश्न आहेत की जे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये फेस करता. एखादा मुलगा असेल टीनेजमध्ये आहे तरी पण त्याला सिगरेट किंवा दारू यासारख्या ॲडिक्शनची सवय लागलेली आहे, तर तुम्ही ती कशी सोडवाल. तर या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही आरामात हा चॅप्टर लिहू शकता. म्हणजे चॅप्टरमध्ये प्रश्न लिहू शकता, उत्तरं लिहू शकता आणि याच्यामध्ये काही पाठ करायची गरज नाही आहे. सो हा चॅप्टर खूप इझी आहे. अगेन डिझास्टर मॅनेजमेंटपेक्षा हा चॅप्टर इझी आहे. सो त्याच्यामुळे आपण हा पण चॅप्टर घेणार आहोत विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी. नेक्स्ट आहे अगेन ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन बऱ्याच जणांना अवघड वाटतो, पण तुम्हाला सगळे कॅरेक्टरिस्टिक्स न करता जर तुम्ही 4 ते 5 कॅरेक्टरिस्टिक्स जरी केले तरी पण हा चॅप्टर प्रचंड इझी आहे. का तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळे जे ॲनिमल्स आहेत किंवा सगळे जे फायलम्स आहेत त्या सगळ्या फायलममध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात. सगळ्यात पहिल्यांदा ते ॲनिमल्स ॲक्वेटिक आहेत, टेरेस्ट्रियल आहेत की बोथ ठिकाणी राहणारे आहेत, ती पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे ते ट्रिप्लोप्लास्टिक आहेत की डिप्लोप्लास्टिक आहेत काय आहेत, सेकंड कॅरेक्टरिस्टिक झालं. थर्ड कॅरेक्टरिस्टिक असं आहे की ते बायलॅटरल सिमेट्रिकल आहे, रेडियल सिमेट्रिकल आहे, हे झालं. फोर्थ कॅरेक्टर असं आहे की ते त्यांचं एखादं स्पेशल काहीतरी असेल. सपोज जर आपण पोरीफेरा घेतला तर ते स्पॉन्जेससारखे आहेत, त्यांच्या बॉडीवरती पोर्स प्रेझेंट आहेत. जर आपण निडारिया वगैरे घेतलं तर त्याला निडारिया आपण का म्हणतो, कारण त्यांच्या बॉडीमध्ये निडोब्लास्ट प्रेझेंट आहे. जर आपण प्लॅटीहेल्मिंथस घेतलं तर त्यांची बॉडी फ्लॅट आहे, त्याच्यामुळे त्याला आपण प्लॅटीहेल्मिंथस म्हणतो. सो हे तुम्हाला फोर्थ कॅरेक्टर वगैरे लिहायचं आहे.
5th कॅरेक्टर ते रिप्रोडक्शन कसं करतात किंवा हे झालं त्याच्यानंतर 6th कॅरेक्टरमध्ये तुम्ही एखादं त्यांचं अजून एखादं स्पेशल कॅरेक्टर असेल का, ते मॅथमॅटिकली सेगमेंटेड आहेत का किंवा ते आपल्यासाठी कसे युजफुल आहेत, असं तुम्ही एखादं कॅरेक्टर ॲड करू शकता अजून. आणि ॲट दी एंड तुम्हाला एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. सो तुम्ही 4 ते 5 कॅरेक्टर जरी लक्षात ठेवले जे की एकदम कॉमन आहेत सगळ्यांमध्ये, तरीही तुम्ही हा चॅप्टर आरामात करू शकता. आणि तुम्हाला मेन म्हणजे पिक्चर्स लक्षात ठेवायचे आहेत की स्पॉन्जेस कसे दिसतात, पुस्तकामधले आहेत तेच. प्लॅनेरिया जर तुम्हाला आला एक्झाममध्ये तर तो कसा दिसतो हे तुम्हाला जस्ट ओळखता आलं पाहिजे. आणि प्लॅनेरिया कोणत्या फायलममध्ये आहे हे ओळखता आलं पाहिजे आणि त्याचे 4-5 कॅरेक्टरिस्टिक्स सिंपल. पण तरीही तुम्हाला हा चॅप्टर जर अवघड वाटत असेल तर मग तुम्ही या ठिकाणी जे उरलेले आहेत, ज्याला मी असं ब्ल्यू कलरचं, काय हा कुठला ब्ल्यू कलर आहे, ॲक्वा ब्ल्यू जो पण असेल तो, या कलरचा मार्क नाही केले, त्याच्यामधलं तुम्ही कोणताही एखादं चॅप्टर याच्यामध्ये घेऊ शकता. ओके, जर तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशन नको असेल तर. ओके, बट आय वुड सजेस्ट की तुम्ही ॲनिमल क्लासिफिकेशनसोबत जा. कॅरेक्टरिस्टिक्स जरी असले तरी पण बाकीच्या चॅप्टरपेक्षा हा इझी आहे. तुम्हाला फक्त त्याचं हॅबिटेट पाठ करायचे आणि बाकी 4-5 गोष्टी फक्त पाठ करायचे आहेत. जर कन्फ्युजन होत असेल तर मग सोडून देऊ शकता, इतर कोणताही चॅप्टर घेऊ शकता जो तुम्हाला इझी वाटेल तो. सो या ठिकाणी मी जस्ट फॉर एक्झाम्पल ॲनिमल क्लासिफिकेशन घेतलेलं आहे. नेक्स्ट आहे टुवर्ड्स क्लीन एनर्जी. अगेन याच्यामध्ये जास्त काहीच नाही आहे, फक्त तुम्हाला एनर्जी कशी जनरेट होते याचं एक बेसिक स्ट्रक्चर माहिती असलं पाहिजे. या चॅप्टरमधलं सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आहेत फ्लो चार्ट्स. ओके, सो फ्लो चार्ट्स तुम्हाला व्यवस्थित पाठ असले पाहिजेत. आणि पाठ करायची पण काही गरज नाही आहे. तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात पहिल्यांदा कुठून कुठे गॅस जाणार किंवा कुठून कुठे सोर्समधून आपण कशा पद्धतीने सबस्टन्स घेणार आहोत आणि त्याचं गॅसमध्ये कसं कन्व्हर्जन होणार आहे, त्याची एनर्जी कशी तयार होणार आहे, हे सगळं जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इझिली हा चॅप्टर लक्षात ठेवू शकता. त्यासोबतच ह्याच्यामध्ये न्यूमॅरिकल्स वगैरे असं काही नाही आहे. जो सोलार सेल्सचा टॉपिक होता तो पण रिड्यूस झालेला आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक छोटा आणि कन्साइज टॉपिक कुठला असेल तर तो हाच आहे. ओके, सो याला आपण घेऊया, दॅट इज टुवर्ड्स क्लीन एनर्जी. हे मी जस्ट एक्झाम्पलसाठी घेतलं आहे. असं असू शकतं की मी जे टॉपिक्स आता घेते ते तुमचे कच्चे असतील किंवा याच्या व्यतिरिक्त जे टॉपिक आहेत ते चांगले पक्के असतील तर तुम्ही ते मेन्शन करू शकता ॲज यू विश. हे आहेत 6 मार्क्ससाठी. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. अगेन सगळ्यात सोपा चॅप्टर. या ठिकाणी पण तुम्हाला काही पाठ करायची गरज नाही आहे. जे तुम्हाला एन्व्हायरमेंटबद्दल माहिती आहे, फक्त याच्यामध्ये जे एंडेंजर्ड स्पीशीज आहेत त्यांची नावं फक्त लक्षात ठेवा. याच्यामधलं वल्नरेबल कोणतं आहे, कुठलं स्पीशीज काय आहे हे फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सोबतच जे बायोलॉजिकल हॉटस्पॉट्स आहेत, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स जे आहेत ते माहिती असले पाहिजेत की त्यांनी एकूण किती सरफेस कव्हर केला आहे आपल्या अर्थवरचा. तर हे सगळं MCQजमध्ये येऊ शकतं. आणि MCQज कसे येऊ शकतात त्याच्यावरती एक पूर्ण प्लेलिस्ट मी अपलोड केलेली आहे. डेली MCQची प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये अराउंड 65च्या वरती MCQज असतील तर तुम्ही ती प्लेलिस्ट रेफर करा. आफ्टर दॅट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी काही हवं असेल तर क्वेश्चन बँक मस्ट आहे. तुम्हाला या सगळ्या सायन्स 1 असो किंवा सायन्स 2 असो किंवा इतर कुठलेही विषय असो प्रत्येकाची क्वेश्चन बँक करायची आहे. रिझन असं आहे की क्वेश्चन बँकमध्ये बरेचसे असे क्वेश्चन्स आहेत जे खरंच रेलेव्हंट आहेत आणि खरंच येऊ शकतात. आणि ऑब्व्हियसली क्वेश्चन बँक शिक्षण मंडळानेच काढलेली आहे. सो त्यामधले काही प्रश्न येऊ शकतात. अगदी डिक्टो नाही आले तरी त्याच पॅटर्नमधले प्रश्न नक्की येऊ शकतात. सो तुम्ही क्वेश्चन बँक नक्की रेफर करा. तुम्ही एक्सरसाइज नाही केली तरी पण क्वेश्चन बँक मात्र रेफर करा कारण ती खूप महत्त्वाची आहे. आणि MCQसाठी तर तेच रेफर करा कारण त्यामध्ये मोर दॅन 100 MCQज आहेतच. ओके, सो एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट जसे की तुम्हाला सांगितलं खूप इझी चॅप्टर आहे. सो हे पण आपण याच्यामध्ये आता मेन्शन करणार आहोत. सो अशा पद्धतीने हे 5 चॅप्टर्स आहेत. जर आपण या सगळ्यांचे मार्क्स काउंट केले, डिझास्टर मॅनेजमेंट, सोशल हेल्थ, ॲनिमल क्लासिफिकेशन, टुवर्ड्स क्लीन एनर्जी आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, तर या सगळ्यांची बेरीज आरामात 30 होते. म्हणजे तुम्ही जर एवढे चॅप्टर जरी केले तरी तुम्हाला अराउंड 30 मार्क्स मिळणार आहेतच. आता तुम्हाला या उरलेल्या चॅप्टर्समधून डिसाईड करायचं आहे की कोणते 2 चॅप्टर्स घ्यायचे जेणेकरून तुम्ही 40पर्यंत जाऊ शकता. ओके, सो आता आपण या 5 जणांना बाजूला ठेवूया. आता या ठिकाणी एवढे चॅप्टर्स बाकी आहेत. यामधलं तुम्हाला हवे ते 2 चॅप्टर्स तुम्ही घेऊ शकता आणि जेणेकरून तुम्हाला अराउंड 40 मार्क्स म्हणजे आउट ऑफ मार्क्स नक्कीच मिळतील. बट अगेन जे तुम्ही चॅप्टर स्किप करणार आहात त्याचा पण अभ्यास नक्की करा कारण ते कुठे ना कुठेतरी तुम्हाला उपयोगी पडणार आहेच. आता सध्या तुम्ही एक्झामला तो स्किप करू शकता, मात्र तो चॅप्टर एकदा दोनदा तरी नक्की वाचा कारण हे सगळे चॅप्टर्स कुठे ना कुठेतरी लिंक असतातच. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 5 चॅप्टर्सपैकी कोणते चॅप्टर्स घ्यायचे आहेत. तुम्ही कोणतेही 2 सिलेक्ट करताना शक्यतो आय वुड सजेस्ट की सेकंड चॅप्टर सिलेक्ट करा कारण याच्यामध्ये जे सेल डिव्हिजन आहे तेच तुम्हाला सेम टू सेम 11thला पण आहे, सेम सेल डिव्हिजन आहे. सो तुम्ही जर आता अभ्यास केला तर अजून 4-5 महिन्यांनी तुम्हाला ते उपयोगाला पडेल. सो सेल डिव्हिजन म्हणजेच लाईफ प्रोसेस पार्ट 1 तुम्ही याच्यामध्ये एक मेन्शन करा. सेकंड गोष्ट अशी आहे की तुम्ही हे 2 जरी सोडले थोडेसे लेंदी आहेत बट याच्यामधले तुम्ही वेब डायग्राम्स करू शकता. फॉर एक्झाम्पल झॅन्थम गम वगैरे आहे त्याची जी वेब डायग्राम तयार होते किंवा जे एन्झाईम्स आहेत तर हे तुम्ही करू शकता. गिव रिझन्स तुम्ही नक्की करा. गिव रिझन्स प्रत्येक चॅप्टरमधले करायचेच आहेत कारण गिव रिझन्स तुम्हाला पुस्तकामधलेच येतात. सो गिव रिझन्स खूप इम्पॉर्टंट आहेत प्रत्येक लेसनमधले, मग तुम्ही तो स्किप केलेला असो किंवा नसो. ओके, सो तुम्ही लेसन नाही वाचलं तरी पण गिव रिझन्स मात्र नक्की करा.
सो आपण या ठिकाणी घेतला आहे लाईफ प्रोसेसेस पार्ट 1. हा जरी घेतला तरी तुम्हाला अराउंड 35च्या अबो म्हणजे 36 मार्क आरामात मिळतील. पण अगेन हे मार्क्स जे आहेत ते मी विथ ऑप्शन घेते. सो तुम्ही जे चॅप्टर्स करणार आहात ते एकदम पक्के करा, कारण त्यामधला एकही प्रश्न सुटता कामा नये. ओके. सो आफ्टर दॅट तुम्ही एकतर हेरिडिटी घेऊ शकता किंवा लाईफ प्रोसेसेस पार्ट 2 घेऊ शकता. सो या दोघांपैकी जो तुम्हाला इझी वाटेल तो तुम्ही घ्यायचा आहे. अगेन आपण आता इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहूया, त्यानुसार तुम्हाला कळेलच. सो आतापर्यंत आपण 36 मार्क्सपर्यंत पोहोचलेलो आहोत. तुम्ही या उरलेल्या चॅप्टर्सपैकी म्हणजे फर्स्ट चॅप्टर, थर्ड चॅप्टर, 7th चॅप्टर आणि 8th चॅप्टर यापैकी जो तुम्हाला इझी वाटेल तो एखादा चॅप्टर निवडणार आहात आणि त्याच्यानुसार तुम्ही अराउंड 40 क्रॉस करू शकता. बट अगेन गॅरंटी नाही आहे, कारण डिपेंड्स अपॉन यू की तुम्ही जर सगळे प्रश्न केले असतील या सांगितलेल्या चॅप्टरमधले तरच तुम्हाला एवढे मार्क्स मिळू शकतील. जर तुम्ही एखादा जरी प्रश्न स्किप केला तरी पण याच्यामध्ये गडबड होऊ शकते. सो रिस्क घेऊ नका, शक्यतो सगळे चॅप्टर्स करा. हे जस्ट यासाठी आहे की तुम्हाला एक डायरेक्शन मिळावे की कोणते चॅप्टर्स महत्त्वाचे आहेत, कोणते केले गेले पाहिजेत, यासाठी हे होतं. अगेन तुम्ही जर ॲनिमल किंगडम स्किप करणार असाल तर तुम्हाला अजून कुठला तरी चॅप्टर निवडावा लागेल. ओके. सो आता आपण कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते पाहूया. फर्स्ट आहे हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन. याच्यामध्ये फर्स्ट पेजवरती जास्त काही महत्त्वाचं नाही आहे. फक्त तुम्हाला सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, DNA RNA कशा पद्धतीने ट्रान्स्क्रिप्शन होतं यांच्यामध्ये हे माहिती असलं पाहिजे. सो ट्रान्स्क्रिप्टची डेफिनेशन या ठिकाणी महत्त्वाची आहे. नेक्स्ट आहे, बऱ्याचदा या डायग्रामवरती प्रश्न येतात, म्हणजे हे तुम्हाला ब्लँक दिलं जाईल आणि इथे काय असेल ते विचारलं जातं किंवा ही कोणती प्रोसेस आहे हे विचारलं जातं. अगेन हे पण तुम्हाला ब्लँक दिलं जाईल आणि विचारलं जाईल इथे काय होतं, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ट्रान्स्क्रिप्शन वगैरे, तर ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट असं आहे की ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय. सो तुम्ही जर या पेजवरती पाहिलं तर सगळ्या डेफिनेशनच आहेत. सो हे पेज पूर्ण महत्त्वाचं आहे. अगेन म्युटेशनमुळे होणारे डिसऑर्डर्स वगैरे हे पण महत्त्वाचं आहे. इव्हॉल्युशनमधली फक्त डेफिनेशन करा, बाकी काही नाही केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे एव्हिडन्सेसची नावं माहिती असली पाहिजेत आणि प्रत्येक एव्हिडन्सवरती 2 ओळी तरी लिहिता आल्या पाहिजेत किंवा ओळखता आलं पाहिजे की तुम्हाला हा एव्हिडन्स आहे तर त्याचं नाव काय आहे. ओके. फॉर एक्झाम्पल जर आपण हाडांचं घेतलं असेल तर त्याला ॲनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणतात, हे माहिती असलं पाहिजे. त्यासोबतच बऱ्याचदा हा डायग्राम एक्सप्लेन करण्यासाठी येतो, तर त्यासाठी हा पूर्ण पॅरेग्राफ तुम्ही एकदा वाचला तरी असला पाहिजे. नेक्स्ट आहे वेस्टेजल ऑर्गन्सवरती बऱ्याचदा शॉर्ट नोट वगैरे येते. सो याच्यामध्ये कसं येतं तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन लिहायची असते वेस्टेजल ऑर्गन्सची, जी इथे दिलेली आहे. नेक्स्ट असं आहे की याला आपण हे जे वेस्टेजल ऑर्गन्स आहेत हे का आहेत अजूनही आपल्या बॉडीमध्ये ते थोडक्यात स्पष्ट करायचं असतं आणि ते कोणते आहेत त्याचे एक्झाम्पल्स. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये अपेंडिक्स आहे, असंच इतर कोणत्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये काही आहे का हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं. सो अगेन हा पॅरेग्राफ पण खूप महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे पॅलेंटोलॉजिकलमध्ये जास्त काही येत नाही, बट पॅलेंटोलॉजिकलवरती एक्सरसाइजमध्ये एखादा क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेसमधली जी फोसाईल फ्युल्स, कुठे गेलं, हां या ठिकाणी आहे ते फोसाईल फ्युल्सची डेफिनेशन वगैरे माहिती असली पाहिजे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कार्बन डेटिंग मेथड म्हणजे काय हे पण माहिती असलं पाहिजे. याच्यामधलं रेडिओ ॲक्टिव्ह कोणता आहे कोणता नाही आहे. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला हे जे एक्झाम्पल्स आहेत कनेक्टिंग लिंकचे हे तुम्हाला गिव्ह द रिझनमध्ये वगैरे येऊ शकतात. अगेन हे जे गिव्ह द रिझन आहेत हे तुम्ही डायजेस्टमधून रेफर करू शकता आणि सपोज हे तुम्हाला असं येऊ शकतं, फॉर एक्झाम्पल जे पेरिपॅटस आहे तर त्या ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडामधलं कनेक्टिंग लिंक आहे का आहे ते एक्सप्लेन करा, किंवा तुम्हाला कनेक्टिंग लिंकवरती शॉर्ट नोट पण येऊ शकते विथ एक्झाम्पल्स. सो त्यासाठी हा पॅरेग्राफ पण खूप महत्त्वाचा आहे. एम्ब्रिओलॉजिकलवरती मोस्टली तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला आहे एक्सरसाइजमधला तोच केला तरी पण पुरेसा आहे, त्याच्यामध्ये हे आन्सर येतच. नेक्स्ट आहे डार्विन्स थिअरीमध्ये एक्सप्लेनेशन विचारलं जातं की डार्विन्स थिअरी आधी एकतर एक्सप्लेन करायची असते. नेक्स्ट त्याच्यामध्ये लिमिटेशन्स किंवा ड्रॉबॅक्स कोणते होते हे सांगायचं असतं, किंवा डार्विन्स थिअरी कशावरती आधारित आहे हे पण सांगायचं असतं. सो असे काही प्रश्न येतात. नेक्स्ट आहे लेमार्किझम. लेमार्किझममध्ये जास्त काही आलंच तर तुम्हाला फक्त जी इनहेरिटन्स थिअरी आहे ती विचारली जाऊ शकते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ह्युमन इव्हॉल्युशनमध्ये जास्त काही नाही आहे, स्पेसिशिएशन पण येऊ शकतं अगेन. नेक्स्ट शंपा. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी काही MCQs तयार होऊ शकतात. ते कोणते MCQs आहेत ते तुम्ही त्यासाठी क्वेश्चन बँक रेफर करू शकता. अगेन या ठिकाणी की कोणत्या साली कोणता ह्युमॅन बिंग आलं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे या पेजवरचं. फक्त बाकीचं हा जो चार्ट आहे पर्पलवाला हा काही इम्पॉर्टंट नाही आहे. याच्यामध्ये फक्त जे रामापिथिकस आहे तर हे ह्युमॅन लेग जे मॅमल्स आहेत किंवा ह्युमॅन लेग जे ॲनिमल्स आहेत त्यापैकी त्याच्यातलं हे फर्स्ट रेकॉर्ड आहे. सो हे तुम्हाला MCQsमध्ये वगैरे येऊ शकतं, बाकी तर काही इम्पॉर्टंट नाही आहे. नेक्स्ट हा चार्ट तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड पेपर असल्यामुळे येऊ शकतो आणि याच्यामधले हे जे गिव्ह रिझन्स आहेत यामधलं पहिलं वगैरे नाही केलं तरी पण चालेल, पण बाकीचे गिव्ह रिझन्स महत्त्वाचे आहेत. ओके. पहिल्या याच्यामध्ये खूप नावं आहेत, हे न करता तुम्ही बाकीचे नक्की करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे MCQs तर प्रत्येक चॅप्टरमधले करायचेच आहेत. शॉर्ट नोटमध्ये जसं की आधी सांगितलं तुम्हाला शॉर्ट नोट असं डायरेक्ट नाही येणार की शॉर्ट नोट लिहा, बट तुम्हाला शॉर्ट नोटची फोड येऊ शकते. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी डार्विन्स थिअरी आहे तर असं येऊ शकतं, आधी डार्विन्स थिअरी एक्सप्लेन करा, मग डार्विन्स थिअरी कशावरती आधारित होते, मग डार्विन्सने कोणतं बुक लिहिलं, मग डार्विन्स थिअरीचे ड्रॉबॅक्स काय होते किंवा माइलस्टोन्स काय होते, तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्नांची फोड करून येऊ शकते. ओके.
ओके. सो नेक्स्ट अगेन सगळे क्वेश्चन्स तुम्ही जे टेक्स्टबुकमधले आहेत म्हणजे एक्सरसाइजमधले आहेत त्याची उत्तरं एकदा पाहणार आहातच आणि क्वेश्चन बँक रेफर करणार आहात. नेक्स्ट आहे पार्ट 1. पार्ट 1मध्ये इथे एक MCQ तयार होतं ते म्हणजे आपल्या बॉडीमध्ये 4 किलो कॅलोरी एनर्जी कार्बोहायड्रेट्सपासून तयार होते. ही एकच ओळ यामधली महत्त्वाची आहे. बाकी नेक्स्ट आहे तुम्हाला ही प्रोसेस माहिती असली पाहिजे. ग्लायकोलायसिस म्हणा किंवा ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड म्हणा, ॲटलीस्ट त्याच्यामध्ये काय होणार आहे आणि काय बाहेर येणार आहे. फॉर एक्झाम्पल इथून 2 पायरुवेट ॲसिडचे मॉलिक्युल्स बाहेर येतात. सो तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे ETCR एक्सप्लेन करता आली पाहिजे. ETCRमध्ये NADH2 मधून किंवा FADH2 मधून किती मॉलिक्युल्स ऑफ ATP तयार होतं हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, बट तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट तुम्हाला कोएन्झाइम्स विचारले जातात, तर हे 2 आहेत. कधी कधी नेम द फॉलोइंगमध्ये कोएन्झाइम्स कोणते आहेत वगैरे विचारलं जातं. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट हे 2 चार्ट खूपच महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला चुकीचे देऊन बरोबर करा किंवा ब्लँक दिले जातील ते तुम्ही म्हणजे पूर्ण भरा किंवा चार्ट एक्सप्लेन करा असंही येऊ शकतं. चार्ट एक्सप्लेन करण्यासाठी वगैरे आला तर तुम्हाला ग्लायकोलायसिस म्हणजे काय एक्सप्लेन करावं लागेल. परत ग्लायकोलायसिस नंतर काय होतं क्रेब सायकल ते एक्सप्लेन करावं लागेल. मग ETCR वगैरे हे सगळं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे ग्लायकोलायसिसलाच EMP पाथवे पण म्हणतात. हे पण एक गोष्ट आहे. का म्हणतात तर सायंटिस्टच्या नावानुसार. नेक्स्ट आहे हे जर झालं एरोबिक रेस्पिरेशन. सो एनारोबिक रेस्पिरेशन कसं होतं आणि त्याच्यामध्ये फर्मेंटेशन वगैरे काय आहे या बेसिक डेफिनेशन माहिती असल्या पाहिजेत. जर आपण खूप वेळ एक्सरसाइज केलं तर आपली बॉडी पण एनारोबिक रेस्पिरेशन करते. असं का करते तर बॉडी टायर्ड होते किंवा काय होतं हे सगळं तुम्हाला याचं रिझन माहिती असलं पाहिजे. हे पण तुम्ही गाईडमध्ये पाहू शकता. क्वेश्चन आहे गाईडमध्ये. नेक्स्ट आहे याच्यामध्ये अगेन इथे एक लाईन महत्त्वाची आहे ती म्हणजे प्रोटीनपासून आपल्याला किती किलो कॅलोरी एनर्जी मिळते. दॅट इज 4 किलो कॅलोरी. अगेन हा डायग्राम खूप महत्त्वाचा आहे कारण याच्यामधून पण प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला एकतर डायग्राम फिल करण्यासाठी येऊ शकतो किंवा काही ब्लँक्स असतील, काही चुकीचं असेल ते फाइंड आउट करण्यासाठी येऊ शकतं किंवा डायरेक्टली पण येऊ शकतं की स्किनमध्ये कोणत्या अमायनो ॲसिड्स असतात त्याची नावं लिहा वगैरे. तर त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे लिपिड्स. जर आपण फास्टिंग वगैरे करत असू तर आपली बॉडी लिपिड्सने एनर्जी तयार करते. मग ते किती करते 9 किलो कॅलोरी. नेक्स्ट आहे हे पण येऊ शकतं की कोणते व्हायटॅमिन्स वॉटर सॉल्युबल आहेत, कोणते फॅट सॉल्युबल आहेत. सो त्यासाठी हा टेबल महत्त्वाचा आहे. टेबल म्हणजे पॅराग्राफ महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे सेल डिव्हिजन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला सेल डिव्हिजन पाठच असलं पाहिजे कारण हे नेक्स्ट इयर पण आहे, या इयरला पण आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. सो प्रत्येक सेल डिव्हिजनमध्ये किंवा प्रत्येक फेजमध्ये काय होणार आहे, कोणती प्रोसेस त्या सेलमध्ये होणार आहे हे माहिती असलं पाहिजे. हे 3ही पेजेस म्हणजे हे फर्स्ट पेज, हे सेकंड पेज आणि हे थर्ड पेज. थर्ड पेजमध्ये जास्त काही नाही आहे, फक्त वरचं पॅराग्राफ आहे, बाकीचं स्किप करायचं आहे. MCQ सगळे महत्त्वाचे आहेत. अगेन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की चार्ट पण आलेला आहे. सो चार्ट पण महत्त्वाचं आहे. मागच्या वेळी मी जेव्हा व्हिडिओ अपलोड केला होता सायन्स पार्ट 1चा तेव्हा त्या ठिकाणी बऱ्याच जणांनी विचारलं होतं की इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत. सो जे मी इम्पॉर्टंट टॉपिक सांगते त्याच्यावरती आधारित जे क्वेश्चन असतील ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो पार्ट 2मध्ये तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे. सेक्शुअल असेक्शुअलची डेफिनेशन. नेक्स्ट आहे बायनरी फिजनमध्ये कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सफर्स होणार आहे, कोणत्या याच्यामध्ये लॉंगिट्युडिनल होणार आहे याचे एक्झाम्पल्स माहिती असले पाहिजेत. मल्टिपल फ्युजन कसं होतं हे तुम्हाला डायग्राम एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं. सो हे डायग्रामवरचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. बडिंगमध्ये पण अगेन डायग्राम एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतो. सो त्यासोबतच फ्रॅगमेंटेशन आहे. फ्रॅगमेंटेशन तुम्हाला शॉर्ट नोटमध्ये वगैरे येऊ शकतं किंवा फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये होतं किंवा स्पायरोगायरामध्ये कसं फ्रॅगमेंटेशन होतं असे उलटे प्रश्न पण येऊ शकतात. अगेन रिजनरेशनमध्ये तुम्हाला लिमिटेड रिजनरेशन कोणामध्ये होतं हे माहिती असलं पाहिजे. लिमिटेड लिझार्डमध्ये होतं आणि पूर्ण रिजनरेशन प्लॅनेरियामध्ये होतं. ओके. नेक्स्ट आहे बडिंग. हे बडिंग वेगळं आहे आणि ते बडिंग वेगळं आहे. हे बडिंग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये होतं आणि ते जे बडिंग आहे ईस्टवालं तर ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये होतं. नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनमध्ये तुम्हाला कोणते व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत असं विचारलं जाऊ शकतं आणि सोबतच व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन कसं होतं किंवा कशा पद्धतीने कोणत्या प्लांट्समध्ये होतं असाही प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन. हे तुम्हाला ॲट सच डायरेक्टली विचारणार नाहीत बट तुम्हाला माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे ती फ्लावरची डायग्राम खूप महत्त्वाची आहे. याच्यामध्ये पण काहीतरी ब्लँक वगैरे दिलं जाऊ शकतं आणि मग तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट अगेन बायसेक्शुअल फ्लावरचे एक्झाम्पल्स माहिती असले पाहिजेत. युनिसेक्शुअलचे एक्झाम्पल्स माहिती असले पाहिजेत. अजून काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आहेत गुलमोहर वगैरे ते तुम्ही चेकआउट करू शकता आणि कारण तेही तुम्हाला MCQजमध्ये वगैरे विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे ही प्रोसेस माहिती असली पाहिजे. डबल फर्टिलायझेशन कसं होतं ते कारण हे पण विचारलं जाऊ शकतं एक्झाममध्ये. रिझन बिहाइंड असं आहे की या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिलं आहे आणि डायग्रामवरून तुम्ही आरामात डबल फर्टिलायझेशन लिहू शकता. सो डायग्राम एक हिंट असते प्रत्येक क्वेश्चनमध्ये. तुम्हाला ॲक्चुअस डायग्राम काढण्याचा प्रश्न नसतो. सो तुम्हाला डायग्राम ऑलरेडी ड्रॉ करून दिलेली असते बट डायग्राम एक्सप्लेन मात्र करता आली पाहिजे.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेल रिप्रोडक्टिव्हमध्ये जास्त काही प्रश्न येत नाहीत, फक्त तुम्हाला लाईटले टेस्टिसवरती वगैरे प्रश्न येऊ शकतात, बाकी जास्त याच्यावरती प्रश्न येत नाहीत. नेक्स्ट आहे याच्यामध्ये ओके एवढं ठीक आहे, बाकी सरप्रायझिंग फॅक्ट्स वगैरे याच्यावरती नाही प्रश्न येत. नेक्स्ट आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती प्रश्न येऊ शकतात, कारण डायग्राम एकतर इझी आहे, 4-5च याच्यामध्ये नावं आहेत डायग्राममध्ये. सो डायग्राम ड्रॉ करून दिली जाईल, नेमिंगसाठी येऊ शकतं. या ठिकाणी ए बी असं काहीतरी असेल, सो तुम्हाला ए काय आहे बी काय आहे हे ओळखायचं असेल. त्यासोबतच याच्यामध्ये खूप टफ पेपर असेल आणि आलंच तर गॅमेट फॉर्मेशन, फर्टिलायझेशन यांच्यावरती तुम्हाला एखादी शॉर्ट नोट वगैरे येऊ शकते, बट एवढे काही चान्सेस नाही आहेत. नेक्स्ट आहे तुम्हाला हे मात्र नक्की विचारतील की गर्ल बेबी आणि कुठे गेलं हां बेबी गर्ल आणि बेबी बॉय कशा पद्धतीने तुम्ही डिक्टेक्ट करणार आहात, हे मात्र विचारलं जाऊ शकतं, कारण हे एकतर हा जनरल अवेअरनेससाठीचा टॉपिक आहे आणि त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. सो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हे खूप लॉजिकल आहे. जर एक्स आणि वाय जर क्रोमोझोम्स फादरकडून आले असतील, क्रोमोझोम्स म्हणजे स्पर्म्स, एक्स आणि वाय क्रोमोझोम्स असणारे स्पर्म्स जर फादरकडून आले, तर तो जो बेबी असणार आहे तो बेबी बॉय असणार आहे. आणि जर सेम क्रोमोझोम्स म्हणजे एक्स एक्स क्रोमोझोम्सवाला जर आलं असेल तर ते काय असणार आहे, गर्ल बेबी असणार आहे. ओके, सो हे झालं सिम्पल, हे तुम्ही इझिली लक्षात ठेवून लिहू शकता. नेक्स्ट आहे आगे आगे चलो, मेन्स्ट्रुअल सायकल हा टॉपिक अगेन महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये पण कोणते हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल आहेत ते 4 हॉर्मोन्सची नावं माहिती असली पाहिजेत. नेक्स्ट टॉपिक असा आहे की ते हॉर्मोन्स कसं काम करतात, काय झाल्यानंतर ओव्ह्युलेशन होणार आहे, कोणत्या पिरियडमध्ये होणार आहे, हे तुम्हाला डायग्राम ड्रॉ करण्यासाठी वगैरे येत नाही, बट तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दिली जाते आणि तुम्हाला ओळखायचं असतं की ओव्ह्युलेशनचं पिरियड कोणतं आहे, अगेन मेन्स्ट्रुअल सायकल कुठून स्टार्ट होणार आहे, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये माहिती असलं पाहिजे. सो डायग्राम खूप प्रॉपरली डायग्रामचा अभ्यास करा, कारण याच्यामध्ये अगेन तुम्हाला या ठिकाणी डायग्राम कलरफुल पाहायला मिळते, बट पेपरमध्ये असा डायग्राम नसतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला विदाऊट कलर पण सगळं ओळखता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल होणार आहे तर तेव्हा काय पर्सनल हायजीन घेतली पाहिजे, म्हणजे पर्सनल हायजीनसाठी कोणत्या गोष्टी आहेत त्या पण तुम्ही इथून रीड करायच्या आहेत. नेक्स्ट आहे IVF असेल किंवा सरोगेसी असेल यांच्याबद्दल तुम्हाला शॉर्ट नोट येऊ शकते की सध्या जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे रिप्रोडक्शनमध्ये असे काही कपल आहेत जे बेबी नाही तयार करू शकत, तर अशा कपलसाठी काही टेक्नॉलॉजी आहे का, तर त्यामध्ये तुम्हाला यांची नावं आणि हे 1-2 ओळीमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं. जास्त मोठं लिहायची गरज नाही आहे, तुम्ही शॉर्टकटमध्ये पण एक्सप्लेन करू शकता, पण व्यवस्थित करा जेणेकरून परीक्षकाला कळेल की तुम्ही काय लिहिलं आहे. नेक्स्ट आहे ट्विन्समध्ये मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक 2 प्रकारचे ट्विन्स आहेत. सो तुम्हाला मोनोझायगोटिक म्हणजे काय, डायझायगोटिक म्हणजे काय, ते कसे होतात हे पण माहिती असलं पाहिजे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरती जास्त प्रश्न येत नाहीत, बट आलेच तर तुम्हाला पर्सनल हायजीनवरती प्रश्न येऊ शकतात की सध्या फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये एवढा अवेअरनेस नाही आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल. सो तुम्हाला याच्यावरती ॲज अ जनरल अवेअरनेसमधला क्वेश्चन म्हणून याच्यावरती येऊ शकतो की तुम्ही काय पर्सनल हायजीन घ्याल. त्यासोबतच पॉप्युलेशन एक्सप्लोजनवरती एक हे आहे गिव रिझन आहे डायजेस्टमधलं, ते तुम्ही नक्की करू शकता. सो डिफरन्स बिटवीन तुम्हाला असा येऊ शकतो किंवा डायरेक्ट लिहिण्यासाठी पण येऊ शकतो असेक्शुअल सेक्शुअलमधला. बाकी जे मी इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले त्यामधले प्रश्न जर एक्सरसाइजमध्ये असतील तर ते करायचे आहेत. नेक्स्ट पहिल्या पेजमध्ये फक्त इकोसिस्टीमची डेफिनेशन आणि ही जी डायग्राम आहे ही एकदा पहा की नक्की याच्यामध्ये काय होतं आहे, बस एवढंच. नेक्स्ट आहे हा चार्ट रिड्यूस झाला आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनवरती शॉर्ट नोट वगैरे लिहिण्यासाठी येऊ शकते. याच्यामध्ये मॅनमेड फॅक्टर्स कोणते आहेत जे की एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात, नॅचरल फॅक्टर्स कोणते आहेत, हे जस्ट फॅक्टर्स माहिती असले पाहिजेत. हे पण पाठ करायची गरज नाही आहे. ऑब्व्हियसली आपण जे सध्या झाडतोड म्हणजे वृक्षतोड वगैरे करतोय ते डिफॉरेस्टेशन मॅनमेड फॅक्टर आहे. जर अर्थक्वेक आलं किंवा फ्लड आलं तर ते नॅचरल फॅक्टर आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. नेक्स्ट आहे पॉल्युशनवरती जास्त काही नाही, बट पॉल्युशन कंट्रोल कसं केलं जाऊ शकतं याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट याच्यावरती पण 2020ला आय गेस याच्यावरती प्रश्न आला होता, सो हे पण महत्त्वाचं आहे. रिड्यूस झालं असेल तर स्किप करू शकता, बट रिड्यूस नसेल झालं तर मात्र नक्की वाचा. नेक्स्ट आहे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, जो की सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो याच्यावरती पण तुम्ही एखादं शॉर्ट नोट तयार करून ठेवा. तुम्हाला किंवा अशा पद्धतीने डायग्राम कुठे गेलं रे का पडतं आहे एवढं, याच्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने फ्लोचार्ट किंवा डायग्राम पण येऊ शकतो, कारण हे इझी आहे हे एवढं मोठं लिहिण्यापेक्षा. सो तुम्ही अशा पद्धतीने पण लक्षात ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला असं आलं तरी पण हे एक्सपांड करता आलं पाहिजे. सो हे आलंच तर 2 मार्क्सला वगैरे येऊ शकतं. नेक्स्ट आहे हे लॉज वगैरे विचारले नाही जात. नेक्स्ट ही स्टोरी माहिती असली पाहिजे. स्टोरीचं मोरल जे काय आहे ते माहिती असलं पाहिजे आणि स्टोरी कोणावरती आधारित आहे हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं.
नेक्स्ट आहे बायोडायव्हर्सिटीचे प्रकार माहिती असले पाहिजेत. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट माहिती असले पाहिजेत. हे सिम्बॉल तर खूपच महत्त्वाचे आहेत, कारण अगेन याच्यावरती तुम्हाला सिम्बॉल्स एक्सप्लेन करा असा जो शेवटचा प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये येऊ शकतं. आणि तुम्ही हे सिम्बॉल्स नेहमी पाहता, सो हे पण काही पाठ करायची गरज नाही आहे. हे फॉर एक्झाम्पल आपली सिटी क्लीन ठेवायची आहे, कचरा वगैरे व्यवस्थित डस्टबिनमध्ये टाकायचं आहे, हे सगळं तर तुम्हाला माहितीच आहे. सो ते पण तुम्ही आरामात लक्षात ठेवू शकता. हा रोल खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आला होता 2022ला, बट आय गेस की यावर्षी हे स्किप झालं आहे, म्हणजे रिड्यूस झालं आहे. बट रिड्यूस झालं असलं तरी पण एकदा नक्की वाचा, कारण याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि कारण हे रिड्यूस झालं तरी पण तुम्हाला माहिती आहे ना की तुमचा रोल काय आहे, तुम्ही कसं प्रिव्हेंट करणार आहात, तुम्ही कसं प्रिझर्व्ह करणार आहात. सो तुम्ही ते रिड्यूस झालं असलं तरी पण स्वतःच्या मनाने नक्कीच लिहू शकता. हॉटस्पॉट्समधले हे जे पर्सेंटेजेस आहेत तर ते माहिती पाहिजेत. नेक्स्ट आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या चॅप्टरमधलं, की जे एंडेंजर स्पीशीज आहेत तर त्यांची नावं, म्हणजे त्यांचे प्रकार कोणते आहेत आणि त्यांची नावं किंवा एक्झाम्पल्स माहिती असले पाहिजेत. आणि हा चॅप्टर संपलेला आहे. एक्सरसाइजमधले पण हे सिम्बॉल्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण हे बऱ्याचदा एक्झाम्सला येऊन गेलेले आहेत, प्रॅक्टिस पेपर्समध्ये पण आहेत. टुवर्ड्स ग्रीन एनर्जीमध्ये तुम्हाला एकतर एनर्जी म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, ग्रीन एनर्जी म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, आणि हे जे डायग्राम्स आहेत या डायग्राम्सची नावं कुठली कुठली आहेत, ते कशा पद्धतीने एनर्जी जनरेट करतात. इन जनरल एनर्जी जनरेटची जर तुम्ही या ठिकाणी प्रोसेस वाचली तर हीच प्रोसेस पूर्ण चॅप्टरमध्ये रिपीट होणार आहे. सो तुम्हाला जर हे माहिती असेल तर तुम्ही पूर्ण चॅप्टर इझिली लक्षात ठेवू शकता. फक्त सोर्स बदलणार आहे आणि काही गोष्टी ॲड किंवा सबट्रॅक्ट होतील, बाकी जे आहे ते सेमच राहणार आहे, बेसिक जे आहे ते. फ्लो चार्ट्स खूप महत्त्वाचे आहेत. अगेन तुम्हाला जर बेसिक माहिती असेल की कशा पद्धतीने एनर्जी जनरेट होते तर तुम्ही फ्लो चार्ट्स आरामात करू शकता. सेम सगळ्यांसाठी सेम आहे. प्रॉब्लेम्स माहिती असलं पाहिजे, फ्लो चार्ट माहिती असला पाहिजे आणि एनर्जी कशी जनरेट होते हे माहिती असलं पाहिजे. याच्यावरती मोस्टली प्रश्न येत नाहीत आणि आलाच तर तुम्ही एखादा प्रश्न स्किप करू शकता, पण जर ही नावं लक्षात राहत असतील तर नक्की लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे अगेन न्यूक्लिअर पॉवर वगैरे सगळं माहिती असलं पाहिजे की प्रोसेस काय होते. जर तुम्ही हा चॅप्टर स्किप नसाल करणार तर तुम्हाला प्रत्येक प्रोसेस कशी होते हे माहिती असलं पाहिजे. जर न्यूक्लिअर फ्युजन होत असेल तर ते कसं होणार आहे, याच्यामध्ये आपण कोणता सोर्स वापरतो, युरेनियम, प्लुटोनियम, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अगेन प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते आपण नेहमीच पाहत असतो किंवा अनुभवलेले आहेत. सो तुम्ही हेही पाठ वगैरे न करता आरामात प्रॉब्लेम्स स्वतःच्या मनाने पण लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्यामध्ये जास्त काही असेल तर ते एवढंच आहे की आपण ग्रीन एनर्जी का वापरली पाहिजे. सो त्यासाठी तुम्हाला आधी जे एनर्जी सोर्सेस आहेत, मग कोल वगैरे असेल त्याचे काही दुष्परिणाम आहेत हे लिहावे लागतील, आणि मग ग्रीन एनर्जी का वापरली पाहिजे आणि ग्रीन एनर्जी कशी चांगली आहे. मग त्या ग्रीन एनर्जीमध्ये वॉटर आहे, त्यासोबतच हे काय हवा आहे आणि आपलं सन आहे. ओके, सो हे सगळं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. हे पान पूर्ण रिड्यूस्ड आहे, सो हे तुम्ही स्किप करणार आहात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मॅच दी कॉलम्स वगैरे पण येऊ शकतं. नेक्स्ट आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. अगेन ह्याच्यामध्ये काय करायचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. हे तुम्हाला डिफरन्स माहिती असला पाहिजे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्समधला. त्यासोबतच प्रत्येक फायलमचे जास्त नाही पण तुम्हाला 4 कॅरेक्टरिस्टिक्स तरी माहिती असले पाहिजेत, आणि जे मेन आहे त्याचा हॅबिटेट काय आहे, बायलॅटरल सिमेट्रिकल आहे की कोणती सिमेट्रिकल आहे, याच्यामधलं एक जे सगळ्यात महत्त्वाचे किंवा स्पेशल फीचर असतं ते माहिती असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये कॉलर्ड सेल्स असतात तर ते एक स्पेशल फीचर आहे, आणि याचे एक्झाम्पल्स बस एवढंच माहिती असलं पाहिजे. आणि डायग्राम ओळखता आला पाहिजे की हा हायड्राचा डायग्राम आहे की हा स्पॉन्जेसचा डायग्राम आहे, कारण डायग्रामवरती पण प्रश्न येऊ शकतात. अगेन सिलेंडराटा वगैरे आलं तर तुम्हाला याच्यामध्ये मेड्युसा काय आहे ते सेपरेट लिहिता आलं पाहिजे, पॉलिप काय आहे ते लिहिता आलं पाहिजे, सेम विथ सगळे फायलम. ओके, सो जास्त काही अवघड नाही आहे. तुम्ही फक्त जे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते लक्षात ठेवले तरी पण पुरेसं आहे. आणि तुम्हाला असेही प्रश्न येऊ शकतात एका मार्काला वगैरे की माझे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ओळखा मी कोण. आणि गिव्ह रिझन्स अगेन प्रत्येक चॅप्टरमधले महत्त्वाचे आहेतच. तुम्हाला डायग्राम ड्रॉ करण्यासाठी नाही येत, मोस्टली तुम्हाला डायग्राम ओळखण्यासाठी येतं. ओके, सो पुस्तकामधले सगळे डायग्राम्स एकदा तरी डोळ्याकडून घाला. नेक्स्ट आहे कायचं नाव होतं, मायक्रोबायोलॉजी. सो मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्हाला प्रोबायोटिक्समध्ये वगैरे प्रश्न येऊ शकतात. युजफुल बॅक्टेरिया कोणते आहेत, ब्रेड कसं तयार केलं जातं आणि विनेगरसाठी कोणतं बॅक्टेरिया वापरलं जातं. आणि हे जे चार्ट्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत, हे बऱ्याचदा एक्झामला येऊन गेलेले आहेत. सो अगेन इम्पॉर्टंट आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट असेल काही तर मायक्रोबियल एन्झाईम्समध्ये एन्झाईम्सची नावं माहिती असली पाहिजेत. अगेन आपण मायक्रोबियल एन्झाईम्स का वापरतो ते माहिती असलं पाहिजे, त्याचं पण एक रिझन आहे जे तुम्हाला डायजेस्टमध्ये पाहायला मिळेल किंवा टेक्स्टबुकमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला हे जस्ट माहिती असलं पाहिजे. जर तुम्हाला सोर्स वगैरे दिला आणि हा चार्ट सेम टू सेम आला, मध्ये काही ब्लँक स्पेसेस असतील तर ते फिल करता आले पाहिजेत. झॅन्थम गम्सचे बऱ्याचदा युजेस वगैरे चार्टच्या फॉर्ममध्ये विचारले जातात, तर तो चार्ट तुम्हाला फिल करता आला पाहिजे. हे तुम्हाला मॅच दी कॉलम्समध्ये विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट हे येऊ शकतं की हायड्रोजनला आपण फ्युचर गॅस म्हणतोय, तर त्याला आपण तसं का म्हणतो. ओके,
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आपण जे ओशन आहे त्यांना क्लीन करण्यासाठी वगैरे सुडोमोनास बॅक्टेरियाचा वापर करतो, तर तो आपण का करतो, ते का आपल्याला युजफुल आहेत. नेक्स्ट आहे याच्यामध्ये बायो इन्सेक्टिसाइड्समध्ये स्पिनोसाइड हे सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती MCQs तयार होऊ शकतात. अगेन या ठिकाणी जर ॲसिड रेन वगैरे होणार असेल तर ते का होतं वगैरे हे सगळं याच्यामध्ये आहे, तर तुम्ही ते रीड करा. नेक्स्ट हे सगळे जे वेब डायग्राम्स आहेत हे अगेन महत्त्वाचे आहेत. तुम्ही चॅप्टर जरी नाही केला तरी हे वेब डायग्राम्स नक्की करा, कारण ऑब्व्हियसली टेक्स्टबुकमधले ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असतात. MCQs तर तुम्ही करणार आहातच. नेक्स्ट आहे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये स्टेम सेल्स काय आहे माहिती असलं पाहिजे. स्टेम सेल्सचं यूज काय आहे किंवा स्टेम सेल्स कुठे मिळतात हे सगळे टॉपिक्स माहिती असले पाहिजेत. नेक्स्ट आहे स्टेम सेल्स किती ह्याच्यामध्ये डिवाईड होतात, डिफरन्शिएट होतात, तर 220 टाईप्समध्ये. नेक्स्ट आहे स्टेम सेल्सचा वापर, झालं सगळं याच्यामध्ये आलं. नेक्स्ट आहे आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्यासाठी बॉडी डोनेशनचं काय गरज आहे किंवा बॉडी डोनेशन का केलं गेलं पाहिजे हे याच्यामध्ये आहे या पॅरेग्राफमध्ये. सो हे एकदा रीड करा. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे ऑब्व्हियसली बॉडी डोनेशन का केलं गेलं पाहिजे, डिसिजेसमुळे व्हायटल ऑर्गन्स कसे खराब होतात आणि त्या पर्सनला नवीन जीवन देण्यासाठी बॉडी डोनेशन केलं गेलं पाहिजे. ओके. सो नेक्स्ट आहे बायोटेक्नॉलॉजीची अगेन डेफिनेशन माहिती असली पाहिजे. 1-2 बेनिफिट्स लक्षात ठेवा, 1-2 एरियाज लक्षात ठेवा, कारण याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन येतो. सो बेटर आहे जर तुम्ही हा चॅप्टर करणार असाल तर व्यवस्थित करा, याच्यामध्ये खूप प्रश्न तयार होऊ शकतात. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशनमध्ये पण एखाद दुसरा पॉईंट नक्की लक्षात ठेवा. BT कॉटनसाठी कोणतं ऑर्गॅनिझम वापरला जातो त्याचं नाव लक्षात ठेवा. बॅक्टेरियम बॅसिलस थुरिन्जिन्सिस असेल किंवा गोल्डन राईसवरती एखादी शॉर्ट नोट येऊ शकते, एवढंच आहे तो लक्षात ठेवा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बायो फर्टिलायझर्सची नावं लिहिण्यासाठी वगैरे येऊ शकतात. मग अझोला असेल, ॲनाबिना असेल, नॉस्टॉक असेल. ॲनिमल हजबंडरीचे 2 मेन मेथड्स आहेत, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर. सो हे विचारलं जाऊ शकतं की हे का आपण करतो ॲनिमल हजबंडरी, तर त्याचे काही युजेस या ठिकाणी आहेत. नेक्स्ट आहे ह्युमन हेल्थचे पण 2 हे आहेत, वॅक्सिनेशन आणि वॅक्सिन्स. सो वॅक्सिनेशन म्हणजे काय ते माहिती असलं पाहिजे. सध्या कोरोनामध्ये तुम्ही बऱ्याचदा वॅक्सिन हा शब्द ऐकला असेल, बट वॅक्सिन म्हणजे काय तर ते तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे. अगेन या ठिकाणी असं आहे की आधी पूर्वीच्या ह्याच्यामध्ये जे इन्सुलिन आहे तर ते हॉर्सच्या पॅनक्रियाजमधून घेतलं जायचं. सो तुम्हाला हे पण विचारलं जाऊ शकतं की आताचं ॲडव्हान्स इन्सुलिन कसं केलं जातं, मग तर ते लॅबोरेटरीजमध्ये तयार केलं जातं. नेक्स्ट आहे एडिबल वॅक्सिन्सवरती तुम्हाला डायग्रामवरून प्रश्न विचारला जाऊ शकतो की डायग्राम एक्सप्लेन करा वगैरे. नेक्स्ट एवढं काय याच्यामध्ये जास्त महत्त्वाचं नाही आहे, पण ह्या डिसीजचं नाव लक्षात ठेवा. PKTचं कोणासाठी म्हणजे कोणाची थेरपी आहे हे माहिती असलं पाहिजे. हे तुम्हाला MCQs नाही, कोरिलेशनमध्ये किंवा मॅच द कॉलम्समध्ये येऊ शकतं. ओके, बाकी ठीक आहे. नेक्स्ट आहे DNA फिंगर प्रिंटिंगवरती शॉर्ट नोट येऊ शकते. त्यासोबतच ही नावं पण तुम्हाला मॅच दी कॉलम्समध्ये वगैरे येऊ शकतात, कारण कुठला बॅक्टेरिया कुठल्या कामासाठी युजफुल आहे हे याच्यामध्ये आहे, ते पण महत्त्वाचे आहे. नेक्स्ट आहे ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये कोण इन्वॉल्ड होते किंवा ग्रीन रिव्हॉल्युशनचं मोटिव्ह काय होतं हे माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे व्हाईट रिव्हॉल्युशनचे मेन कोण होते, त्यांचं नाव दॅट इज डॉक्टर वर्गीस कुरियन, आणि याच्यामुळे काय अचीव्ह झालं ते. ब्ल्यू रिव्हॉल्युशनमध्ये मोस्टली तुम्हाला कोणते फिशेस आहेत हे याचे एक्झाम्पल्स वगैरे येऊ शकतं की मेरीन फिश कोणते आहे, मेरीन वॉटर फिश कोणते आहे आणि फ्रेश वॉटर फिश कोणते आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट तर ओके आहे, फक्त तुम्हाला एपिकल्चर कोणाचं असतं, हनी बीचचं असतं वगैरे, या काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. आणि अगेन चॅप्टरच्या एक्सरसाइजमधले जे असे चार्ट्स वगैरे आहेत किंवा जे MCQs आहेत ते अगेन महत्त्वाचे आहेत. सोशल हेल्थमध्ये तुम्हाला मेंटल स्ट्रेस काय आहे, मेंटल स्ट्रेस कसा टॅकल करायचा, मग त्यासाठी मेडिटेशन करा किंवा एखादी हॉबी वगैरे असली पाहिजे, या सगळ्या बेसिक गोष्टी. अगेन ॲडिक्शन कोणामुळे होतं किंवा पिअर ग्रुप प्रेशर असेल त्याच्यामध्ये वगैरे, तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. इनक्युरेबल डिसीजची नावं माहिती असली पाहिजेत. बाकी तर ठीक आहे. बाकी एखादं तुमचं भाऊ बहीण वगैरे असं जेवत असेल तर त्याला तुम्ही काय सल्ले द्याल किंवा याचे दुष्परिणाम काय सांगाल, किंवा जास्त मोबाईल वापरल्याने काय होतं, बॅक पेन होतं किंवा डोळे विजन कमी होत जाते, तर हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. अगेन अशा सिच्युएशनमध्ये हे जे करतायत हे बरोबर आहे का, तुम्ही काय कराल हे जस्टिफाय करा, असे प्रश्न येऊ शकतात जे की तुम्ही याचे उत्तरं आरामात लिहू शकता. नेक्स्ट आहे सायबर क्राईमवरती जर प्रश्न आलाच तर फक्त याच्यामधून येऊ शकतो. सो हे डू यू नो एकदा रीड करा. स्ट्रेस मॅनेजमेंटवरती येऊ शकतं की तुम्ही स्ट्रेस कशा पद्धतीने मॅनेज कराल, आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सध्या बरेचसे यूट्यूबवरती व्हिडिओज पण अवेलेबल आहेत. सो तुम्ही त्यामधले कोणतेही टॉपिक्स लिहू शकता स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, संपला लेसन एवढंच होता. सो त्याच्यामुळे हा लेसन खूप इझी आहे आणि नक्की करा.
याच्यामध्ये तुम्हाला जर अजून डीपमध्ये प्रश्न आलाच तर मग येऊ शकतो टोबॅकोवरती वगैरे, की टोबॅकोच्या अगेन्स्ट कोणती मुवमेंट आहे किंवा सलाम मुंबई फाउंडेशन कशासाठी एस्टॅब्लिश केलं गेलं होतं वगैरे येऊ शकतं. पण हे MCQजमध्ये वगैरे येणार, जास्त मोठे शॉर्ट नोट्ससाठी वगैरे नाही आहेत. नेक्स्ट आहे डिझास्टरची डेफिनेशन माहिती असली पाहिजे. जे काही खूप असे डिझास्टर्स आहेत जे अजून पण त्याच्याबद्दल आपल्याला माहिती वगैरे आहे. फॉर एक्झाम्पल सायक्लोन असेल ओडिसामधलं किंवा गुजरातमधलं अर्थक्वेक वगैरे, हे सगळे एक्झाम्पल्स फक्त लक्षात ठेवा. आफ्टर दॅट ऑब्व्हियसली हे तुम्हाला ऑड मॅन आउटमध्ये वगैरे पण येऊ शकतं. 2-3 असतील इंटरनॅशनलचे आणि एखादा असेल ॲनिमलने होणारा म्हणजे ॲनिमलचा डिझास्टर, तर ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. नेक्स्ट इफेक्ट्स ऑफ डिझास्टर्समध्ये एवढं काही मोस्टली येऊ शकत नाही, बट तुम्हाला माहितीच आहे आलं तर काय होऊ शकतं. सगळं पैसा लॉस होणार आहे, त्याच्यामध्ये एकतर जीवितहानी होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही ते जस्ट इंग्लिशमध्ये कन्वर्ट करून लिहिणार आहात. हे जे स्कोप आहेत हे बऱ्याचशा प्रॅक्टिस पेपरमध्ये होते. सो हे फक्त 6च आहेत आणि 6ची फक्त नावं तुम्हाला पाठ करायची आहेत. हे तुम्हाला डायग्राम बेस्डमध्ये पण येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल इथे असेल नॅचरल स्कोप आणि या ठिकाणी 6 असे ॲरो असतील, तर तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा असेल. नेक्स्ट आहे फेज ऑफ एमर्जन्सी. तुम्हाला 1-2 ओळीमध्ये डिफाईन करता आलं पाहिजे. ट्रान्झिशनल फेज, रिकन्स्ट्रक्शन फेज, बस ते तुम्हाला 1-2 ओळींमध्ये डिफाईन करता आलं पाहिजे. अगेन या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे की चेर्नोबिल जे आहे रशियामध्ये, त्या ठिकाणी जे रेडिएशन्स आहेत तर ते लीक झाले होते. सो हे एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवा, बाकी इट्स ओके. नेक्स्ट आहे प्री डिझास्टर आणि पोस्ट डिझास्टरमधला डिफरन्स आला वगैरे तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, बाकी येण्याची शक्यता कमी आहे. नेक्स्ट आहे मेन एस्पेक्ट्समध्ये, हे खूप महत्त्वाचं आहे. याची नावं आणि याच्यावरच्या 2-3 ओळी तुम्हाला पाठ असल्या पाहिजेतच. नेक्स्ट आहे अगेन ऑथॉरिटी, तर तुम्हाला माहितीच आहे. जर नॅशनल लेवलवरचं असेल तर प्राईम मिनिस्टर, स्टेट लेवलवरचं असेल तर चीफ मिनिस्टर. सो ते तुम्ही पाठ न करता पण आरामात लिहू शकता. नेक्स्ट हे सिम्बॉल्स खूप महत्त्वाचे आहेत. एक्सरसाइजमध्ये पण सिम्बॉल्स आहेत आणि हे तुम्हाला नक्की डिफाईन करण्यासाठी येऊ शकतात. चॅप्टर नंबर 4 मधले ते एन्व्हायरमेंटचे सिम्बॉल्स आणि या चॅप्टरमधले हे सिम्बॉल्स, हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि सिम्बॉल्स डिफाईन करणं खूप इझी असतं. सो तुम्ही ते जर आलं तर तो प्रश्न अजिबात सोडू नका. फर्स्ट एड अगेन तुम्हाला माहितीच आहे की फर्स्ट एडमध्ये काय काय केलं जातं. सो ते पण पाठ करायची गरज नाही आहे. मॉकड्रिल एकदा नक्की वाचा, कारण मॉकड्रिलवरती तुम्हाला मे बी प्रश्न येऊ शकतो. फक्त वाचा, कारण याच्यामध्ये पण हे पण तुम्हाला माहितीच आहे की मॉकड्रिल कशासाठी केलं जातं. तर डिझास्टर आल्यानंतर आपण किती प्रिपेअर्ड आहोत हे चेक करण्यासाठी वगैरे मॉकड्रिल असणार आहे. नेक्स्ट अगेन हे सिम्बॉल्स खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती याच्या आधीही बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत आणि अजूनही शक्यता आहे. आणि बाकी एक्सरसाइजमधले सगळे क्वेश्चन्स तुम्ही नक्की वाचणार आहात. जे आपलं हे आहे क्वेश्चन बँक आहे तर ते रेफर करणार आहात. MCQसाठी मी ऑलरेडी बरेचसे MCQज अपलोड केले, तुम्ही ते चेकआउट करू शकता. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि खूप मोठा झाला व्हिडिओ, त्याबद्दल सॉरी. आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. बाय. मित्रांनो, तुम्हाला जर काही आन्सर्स माहिती नसतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील किंवा कोणत्याही कॉन्सेप्ट समजले नसतील तर तुम्ही फिलो ॲपचा वापर करू शकता. या ॲपमध्ये तुम्ही 24/7 कितीही क्वेश्चन विचारू शकता आणि या ॲपचं काही दिवसासाठी तुम्हाला फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच हे ॲप कसं यूज करायचं ते आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्ले स्टोअरवरून फिलो ॲप डाउनलोड करणार आहात किंवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करणार आहात. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये साइनअप करायचं आहे. साइनअप केल्यानंतर ते ॲप सुरू होईल. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोणताही डाऊट अपलोड करायचा आहे. डाऊटचं पिक्चर अपलोड केल्यानंतर 60 सेकंडच्या आतमध्ये तुम्ही कोणत्याही एज्युकेटरसोबत कनेक्ट होऊ शकता आणि ते एज्युकेटर तुम्हाला तुमचा डाऊट लाईव्ह सॉल्व करून दाखवणार आहेत, तेही लाईव्ह कॉलसारखं, ज्याप्रमाणे व्हिडिओ कॉल असतात त्याप्रमाणे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फिलोवरून सगळे डाऊट्स सॉल्व करून घेता येतील. या ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्याद्वारे तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता. थँक्यू.